रक्षाबंधनासाठी घरी जाताना माझ्यासोबत असं होईल मला कधी वाटलं नव्हतं। जय स्वामीनारायण मित्रांनो, तर विषय असा की इंटरनल पेपरांचं मोडून बंधन घरी करायला जातोय रक्षाबंधन। मग तुमले तर माहितीये घर दळणींग म्हणजे आपलं एक बॅकवर भरत नाही मन, म्हणून ती घडी आणि त्यामध्ये तर आपला थोडासा कपडा बरी। मग रस्त्यामध्ये एक सायकलवाला काका म्हणे सोडू का बस स्टँड, म्हणताना यो रिक्षामध्ये जातो ना तेजस पासून घेऊन थोडस ज्ञान। मग बस स्टँडवर येऊन पाहिलं तर हिरवी परी लाल परी एकमेकांजवळ होती उभी। मग एक तास वाट पाहून भेटली आपली परी, हा म्हणजे लाल परी बर का। कारण जेव्हा पण आपण प्रवास करतो तेव्हा परी नाही, परीचा बाबा भेटतो आपल्याला आजूबाजूला, बाबा। मग बाबा म्हणे लग्न झालंय का, म्हणतं नाही कारण मला पोर पाहिजे गोरी। बाबा म्हणे हो पहिले बॅगाचं ध्यान ठेव नाही तर विचारीन चोरी। क्या बात है सर। मग एक बाबा म्हणे तुला देतो पॉपकॉर्न फक्त माझा मोबाईल करून देवा। मग असं बस मध्ये बघून वेगवेगळ्या लोकांची मुहूर्त येऊन गेलो आपलं गाव सूरत। मग सूरत स्टेशन येतात रिक्षावाले किधर लागले, तेरे को किधर जाना, म्हणतं हो मेरे पप्पा लेने के आ रहे ना मेरे को नाना। मग श्री खोडियार माताची बघत आरती पप्पा सोबत आलो घरी आणि मस्त चहा मध्ये टाकून घेतली तरी। मग मम्मी म्हणे तू किती झाला लेट, पटकन पार्थला जाऊन भेट। मग भासा आलाय असं ऐकताच आलो डायरेक्ट वरती। भासाला म्हणतं माझ्या पहिले आला, भासा म्हणे मग काय तुझी वाट पाहू का मामा। गजब बेइज्जती। भासाला म्हणतं तुला आता ब्लॉग मध्ये घेऊ, भासा म्हणे ओ भो 2-3 दिन सुकना देणार राहू। सॉरी। चला मग मित्रांनो, भासायला देतो थोडा आराम आणि पोटाचा ठेवतो थोडा मान, कारण की दिवसभराचं काही खाल्लं नाहीये। मग खातो आता मी गिलके, तो अगले ब्लॉग में मिलते, तब तक फॉलो कर लीजिए। जय स्वामीनारायण।